पुणे अपघात प्रकरणी अजित पवार यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती आणि दमानिया यांचं हे आव्हान अजित पवार यांनी स्वीकारलेलं आहे आणि प्रति आव्हान सुद्धा त्यांनी अंजली दमानिया यांना दिले। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तर तुम्ही अशी मागणी केली होती की या अपघात प्रकरणी अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, ते आता त्यांनी तुमचं आव्हान स्वीकारलेलं आहे। त्यांनी असं म्हटले की जर मी निर्दोष या प्रकरणामध्ये आढळलो तर तुम्ही संन्यास घेणार का? हो, काल रात्रीच मला काही माध्यमांकडनं मेसेजेस आले की अजित पवारांनी तुमचं आव्हान स्वीकारले आणि ते नार्को टेस्ट करायला तयार आहेत। तेव्हा मी त्याची बाईट मागून जेव्हा ऐकली तेव्हा त्याच्यात ते म्हणतात की तिला गप्प घरी जर ती बसणार असेल आणि संन्यास घेणार असेल तर मी हे करायला तयार आहे। ऐकून एकदा बरं वाटलं की ठीक आहे, नार्को टेस्ट ते करतील, फक्त मला आणि त्यांनी जे चॅलेंज दिलं आहे मला की मी संन्यास घ्यावा आणि गप्प घरात बसावं, तर माझा अजित पवारांना निरोप आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। की मी अगदी गप्प बसायला तयार आहे, अगदी म्हणजे राजकारणात तर मी नाहीच आहे, पण समाजकारणात मी पूर्णपणे संन्यास घ्यायला तयार आहे जर तसं झालं तर। पण ते होणार नाही याची मला खात्री आहे, कारण अजित पवारांनी ती नार्को टेस्ट जरूर घ्यावी, लवकरात लवकर घ्यावी, उद्या घेणार असतील तर ती आज घ्यावी। आणि मी जर ते त्यातनं निष्पन्न झालं की ते दोषी नाहीत तर जसं ते म्हणाले मी गप्प घरी बसायला आणि समाजकारणातनं संन्यास घ्यायला मी 1 मिनिटात तयार आहे आणि मी ते त्यांना लिहून द्यायला सुद्धा तयार आहे। ताई, तुम्ही राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्यावरती तुम्ही हे आरोप केले आणि त्यांना तुम्ही चॅलेंज दिलं। आता तुम्ही काही वेळात पुण्याला जाणार आहात, आत्मविश्वास दिसतोय, तुम्ही असं म्हणालात की मी सुद्धा संन्यास घ्यायला तयार आहे। मग तुमच्याकडे काही ठोस पुरावे आहे का? एखाद्या जबाबदार व्यक्तीला तुम्ही हे आव्हान दिले आणि तुम्ही स्वतः आता कॉन्फिडेंट वाटत आहात? अजित पवारांना स्वतःला माहिती आहे की आत्तापर्यंत अंजली दमानिया जेव्हा काम करतात पुराव्याशिवाय त्या कधीही करत नाहीत। ठोस पुरावे काय आहेत ते मी नक्कीच लवकर जवळजवळ 2 दिवसात बाहेर काढेन। पण अजित पवारांना जे आत्तापर्यंत डिफेंड करत होते, म्हणजे त्यांच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की मी आधी तर म्हणाले केलाच नाही, मग म्हणाले 1 फोन केला, आता काल रात्रीचे जे एका इंग्लिश माध्यमांनी सीपींचा इंटरव्ह्यू केला आणि फोनवर केला आणि त्याला बूम लावून लोकांना ऐकवलंय की मल्टिपल कॉल्स त्यांचे सीपीचे आणि अजित पवारांचे झाले, मल्टिपल कॉल्स। आणि त्याच्यावर देखील मी आज सकाळी ट्विट केलं आहे की त्यांचे मल्टिपल कॉल्स जर झाले असतील तर मग ही गोष्ट अजित पवारांनी का लपवली, 4 दिवस ते माध्यमांशी का नाही बोलले? जर त्यांना इतकंच होतं की ज्यांनी ते केलंय कृत्य त्याला शिक्षा व्हावी तर पालकमंत्र्यांनी 24 तासाच्या आत तरी निदान माध्यमांशी संवाद साधायला हवा होता। 4 दिवस ते बोलले नव्हते, मग ते सीपींना जे फोन केले ते त्याला जो कल्प्रिट आहे त्याला आत घालण्यासाठी का त्याचा बचाव करण्यासाठी, याचा खुलासा हा सीपींकडनं केला गेलाच पाहिजे। मला सगळ्या मराठी माध्यमांना विनंती आहे की त्यांनी सीपींचा घेराव करावा, कारण ते आज लोकांसाठी काम करणारे एक ब्युरोक्रॅट आहे, की यंत्रणा आहे, आणि त्यांना उत्तर देणं हे जनतेला उत्तर स्पष्टपणे देणं गरजेचं आहे। तर तुम्ही आज त्यांना जाऊन विचारा की तुम्हाला अजित पवारांचे कॉल आले, ते किती कॉल आले हे आता जनतेपुढे आणण्याची वेळ आली आहे आणि ते कशासाठी आले होते तेही करण्याची वेळ झाली आहे। आता अजित पवारांचा जे नार्को टेस्ट आहे ती लवकरच जर ते करणार असतील तर ते होईलच, आणि नाही झाली तर त्यांची आणि अग्रवाल कुटुंबाच्या काय लिंक्स आहेत त्याही येत्या काही दिवसात लवकरच बाहेर येतील। कोणाकोणाचे तुम्ही बाहेर काढणार आहात? म्हणजे आरोप तर तुम्ही अजित पवारांवरती केलेले आहेत, पण तुम्ही जेव्हा पुरावे घेऊन बाहेर येणार तेव्हा कोणाकोणाचे चेहरे तुम्ही बाहेर काढणार? सीमा, आत्ताच जर मी तुला सगळं सांगितलं तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत, त्यामुळे माझी विनंती आहे की मला 2 दिवसाचा वेळ द्या, ह्या सगळ्या गोष्टी मी बाहेर काढते, काढल्यानंतर याच्यावर आपण नक्कीच बोलू। नक्कीच पवारांवरती आरोप केल्यानंतर एक संशय तुमच्यावरती व्यक्त केला जातोय, मग ते त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते असतील किंवा समाज माध्यमांवरती, की तुम्ही नेहमी राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच टार्गेट करतात, इतर पक्षातल्या नेत्यांना का टार्गेट करत नाही, किंवा जे म्हणजे राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांची तुम्ही जे घोटाळे बाहेर काढतात तुम्ही मोठ्या प्रमाणात करतात, मग एखाद्या पक्षाच्याच नेत्यांना तुम्ही टार्गेट करतात का, असा एक सवाल उपस्थित केला जातो। माझा लढा जो सुरू झाला ना तो काँग्रेस विरोधात इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये झाला। आम आदमी पार्टीची मी महाराष्ट्राची अध्यक्ष होते तेव्हाही आम्ही सगळ्यांविरुद्ध बोललो, काँग्रेस विरुद्ध बोललो, भाजप विरुद्ध बोललो, राष्ट्रवादी विरुद्ध बोललो।
माझा लढा जो राष्ट्रवादी विरुद्ध झाला तो सिंचन घोटाळ्यापासून सुरू झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या जणांनी, म्हणजे ते अजित पवार असोत, सुनील तटकरे असोत, भुजबळ असोत, एकानंतर एक स्कॅम जर त्यांनी केले तर मी काय करणार, त्याच्यात उघडकीस काढले म्हणून त्यांच्या विरुद्ध करते असं नाही. महाराष्ट्राचा कब्जाच त्यांच्याकडे होता. पैशाचे सगळे स्कॅम्स करणारी त्यांची यंत्रणा पूर्ण तयार होती आणि सगळ्यात जास्त स्कॅम्स महाराष्ट्रात त्यांनी जर केले असतील तर आणि कोणाचे काढणार. त्यानंतर मी गडकरींविरोधात लढले, ते भाजपचे अध्यक्ष असताना. खडसेंविरुद्ध लढले, ते भाजपचे मंत्री असताना. त्यांच्याकडे 10 मंत्रिपदं होती, 1-2 नाही, 10 मंत्रिपदं होती. तेव्हा मी त्यांच्याविरुद्ध अगदी थेट लढा दिला होता. आणि भाजपचे पूर्ण देशभराचे जेव्हा गडकरी अध्यक्ष होते तेव्हा त्यांचा पूर्ती घोटाळा आणि त्यांचे सगळेच नागपूरचे घोटाळे मी तेव्हा 2012पासून बाहेर काढलेत. ते हे लोकांना ना काहीतरी पिल्लू सोडून द्यायचं आणि लोकांच्या मनात एक प्रत्येकाविरुद्ध, कारण आत्तापर्यंत हे लोक हेच करत आलेत. म्हणजे काहीतरी टाकून द्यायचं, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा. आणि सूरज चव्हाण, ते उमेश पाटील आणि ते मिटकरी पण बोललेत, तर त्यांच्याबद्दल मला खरंच काही बोलायचं नाही, कारण त्यांची डोकीच तशी चालतात. दोष त्यांचा नाही, दोष त्यांच्या डोक्याचा आहे. कारण आत्तापर्यंत हीच कामं ते करत आलेत, त्यामुळे ह्याच गोष्टी त्यांना सुचणार. याच्या पलीकडे त्यांना काही चांगलं सुचूच शकत नाही. आणि एखादा माणूस किंवा एखादी बाई ही सिद्धांतांवर, देशासाठी लढू शकते, सिद्धांतांवर काम करू शकते, हे त्यांच्या मंदबुद्धीला कधी कळणार सुद्धा नाही. काल शेवटचा प्रश्न होता, जेव्हा तुमच्यावरती सूरज चव्हाण यांनी टीका केली की तुम्ही रिचार्जवरती चालणारे आहात, सुपारी घेतात, आता अमोल मिटकरी, उमेश पाटील यांनी तुमच्यावरती टीका केलेली आहे. काल तुम्ही खूप भावूक झाला होता आणि तुम्ही सांगितलं होतं की मी एक सर्वसामान्य महिला आहे आणि माझ्यावरती अशा प्रकारची टीका होते. तर यामध्ये अजित पवार गटातल्या ज्या महिला आहेत, रुपाली चाकणकर असतील किंवा इतर, यांनी बोलायला पाहिजे, मात्र अद्यापही कोणी बोलायला तयार नाही. तर तुम्ही त्यांची भेट घेणार आहात, रुपाली चाकणकर यांची? काल मी दोघांनाही मेसेज पाठवले होते. मी चित्रा वाघना पण मेसेज पाठवला आणि रुपाली चाकणकरना पण पाठवला की हे तुमच्या पक्षातले लोक असे बोलूच कसे शकतात आणि ह्याच्यावर तुम्हाला प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाही का? ते कोणालाही रिचार्जवर चालणारी बाई म्हणू शकतात. हू द हेल इज सूरज चव्हाण? हू द हेल इज ही? हाऊ कॅन ही टॉक लाईक दॅट? असं कसं बोलू शकतात? म्हणून मी काल माझ्या ट्विटमध्ये देखील या दोघांनाही ट्विट केलं होतं आणि विरोधी पक्षातल्या सुप्रिया सुळे यांनाही ट्विट केलं होतं की तुम्हाला वाटत नाही बोलावंसं? इतर वेळेस तर अगदी फार महाराष्ट्राची अस्मिता आणि पुरोगामी महाराष्ट्र वगैरे तुम्ही जे बोलत असतात, आज माझ्यावर जेव्हा अशी कोणी टीका केली त्याच्यावर तुम्हाला बोलावंसं वाटत नाही? शोकांतिका आहे ही, ॲब्सोल्युटली. रिप्लाय आला मग याचा? नाही, अजून दोघांचा नाही. रुपाली चाकणकर म्हणून मला उत्तर पाठवलं की मी आता जिकडे तिकडे कनेक्टिव्हिटी नाही आहे, बहुतेक आत्तापर्यंत 24 तास झाले, अजून कनेक्टिव्हिटी नाही आहे का, याचं उत्तर त्यांनी द्यावं. पण ह्या गोष्टी ज्या त्यांना माहिती आहेत की ह्या कशा आहेत आणि कशा सिद्धांतांवर लढतात, तरीसुद्धा जर ते दिलं नाही का, आता पक्षाचं त्यांना प्रेशर असेल म्हणून, तर हे अतिशय चुकीचं काम करताय. ही परिस्थिती तुमच्यावर सुद्धा कधी येईल जेव्हा इतर पक्षातले लोक बोलतील, पण तेव्हा अंजली दमानिया नक्की त्याच्यावर स्टँड घेतील. कारण कुठल्याही स्त्रीबद्दल असे घाणेरडे उद्गार जर कोणी काढत असेल तर त्या माणसाला ही शिक्षा झालीच पाहिजे आणि ती द्यायला मी समर्थ आहे. नक्कीच ताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर पुण्यामध्ये जाऊन काही पुरावे हाती लागल्यानंतर मी माध्यमांना किंवा अजित पवार यांचे काय संबंध आहेत अग्रवाल कुटुंबियांसोबत मी जाहीर करणार, असं आव्हान पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी दिलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई.